जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यात सरासरीपेक्षा 6% अधिक पावसाची नोंद झालेली आहे। मात्र ऑगस्टच्या पहिल्या 2 दिवसांमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी होता। पुढील 2 दिवस तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। 5 आणि 6 ऑगस्टला राज्यभर पावसाची शक्यता आहे। त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर कमी राहील। दरम्यान 15 ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। आताची ब्रेकिंग बातमी, महाराष्ट्रासह या राज्यांना अलर्ट जारी झालेला आहे। बघू शकता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आताची जी काही डेट चालू आहे 4-5 दिवसात रोजी सर्वात जास्त देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून सक्रिय राहणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। सर्वात जास्त पावसाचा इशारा कोणत्या देशांना भेटलेला आहे आताची ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत। बघू शकता देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आताची 4 ऑगस्ट सर्वात जास्त महत्त्वाचा दिवस, सर्वात जास्त सुरू होणारा पाऊस देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून सक्रिय राहणार आहे। ईशान्य भारतात अतिवृष्टीचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सर्वात जास्त नागरिकांनी सर्वात जास्त सतर्क राहण्याचे आवाहन हे दिलेले आहे। हवामान करण्यात सर्वात जास्त बघू शकता आवाहन करण्यात आलेले आहे। आसाम आणि मेघालयामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। तर अरुणाचल प्रदेशातील सर्वात जास्त अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांनाही पाऊस झोडपून काढण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी आपल्या समोर आलेली आहे। आताची ब्रेकिंग बातमी आपण पाहिलेली आहे। पूर्व भारतातही सर्वात जास्त पावसाचा जोर कायम राहणार आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल आणि सिक्कीम येथे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। झारखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। सर्वात जास्त बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी आहे। बिहारमधील काही भागांना अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। त्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। बघू शकता सर्व नागरिकांनी सतर्क राहावे। आताची ब्रेकिंग बातमी आहे। आताची सर्वात ब्रेकिंग बातमी आपण पाहिलेली आहे। गेल्या 24 तासात राजस्थानच्या सर्व पूर्व भागात अनेक ठिकाणी सर्वात जास्त तर पश्चिम बंगालात सर्वात जास्त बघू शकता पश्चिम भागामध्ये ठिकाणी आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। सर्वात जास्त जिल्ह्यातील तैरान आणि येथे सर्वाधिक 161 मिमी पावसाची नोंद झाली। सोमवारपासून जोधपूर, उदयपूर आणि कोटा विभागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान बिकानेर, शेखावाटी, जयपूर आणि भरतपूर विभागाचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे। बघू शकता सर्वात जास्त पावसाचा जोर हा कायम असणार आहे। महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कोकण आणि गोव्यात पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील काही भागात 4 ऑगस्ट रोजी सर्वात जास्त काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। सर्वात जास्त उत्तर भारतातील सर्वात जास्त पावसाची शक्यता जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशात सर्वात जास्त मोठी बातमी आपल्याला समोर आहे। उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि सर्वात जास्त उत्तर प्रदेश या राज्यातील अनेक भागात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। सर्वात जास्त मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काही भागांना मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे। दक्षिण भारतात सर्वात जास्त कसे असेल हवामान, सर्वात जास्त दक्षिण भागामध्ये काय हवामान आहे बघू शकता। IMDच्या अधिकाऱ्यांनी सर्वात जास्त दिलेल्या माहितीनुसार सर्वात जास्त पावसाचा जोर हा कधी असणार आहे तर केरळ किनारी सर्वात जास्त, कर्नाटक आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तर बघू शकता केरळ आणि किनारी सर्वात जास्त भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो। तर तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील सर्वात जास्त काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वात जास्त पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। बघू शकता सर्वात जास्त पाऊस किती दिवसामध्ये पडणार आहे। आताची ब्रेकिंग बातमी आपल्या समोर आली आहे।
सर्वात जास्त ब्रेकिंग बातमी आपल्या समोर आहे आता जी येत आहे, बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा कोणत्या देशामध्ये पडणार आहे. आता जी बातमी आपण बघणार आहोत, बघू शकता आता एल निनोमुळे मुंबईकर घाबरलेले आहे, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकलेला आहे. सर्वात जास्त बघू शकता नेमकं काय घडलं. आता गेल्या वर्षीच्या काही भागांमध्ये जास्त पाणीसाठा, 4 जुलैला फक्त 9% पाणीसाठा आणि 3 ऑगस्टला सर्वात जास्त महत्त्वाची बातमी डायरेक्ट 89% पाणीसाठा जमा झालेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त पावसाचा जोर हा आपल्याला कायम दिसणार आहे. बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा किती दिवसात पडणार आहे. बघू शकता भारतातील सर्वात जास्त नागरिकांना याचा त्रास हा भोगावा लागणार आहे. बघू शकता यंदा एल निनोमुळे मुंबईसह राज्यभरात पावसाने प्रमाण अत्यंत कमी असेल अशी शक्यता वर्तवलेली आहे. बघू शकता यंदाचा उन्हाळा अत्यंत तीव्र होता, त्यामुळे एप्रिल मे महिन्यापासूनच मुंबईत पाणी पुरवठ्यात सर्वात जास्त पाणी कपात हे सर्वात जास्त राबवण्यात आलेलं होतं. बघू शकता अशातच हवामान खात्याने यंदा एल निनोमुळे सर्वात जास्त गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते असं सर्वात जास्त वर्तवलेले आहे. बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी आपल्या समोर आलेली आहे. राज्यभरात सर्वात जास्त दिल्याने सर्वात जास्त मुंबईकरांना पुढील वर्षी पिण्याच्या पाण्याचे काय होणार हाल आणि याची चिंता लागून राहिलेली होती. जवळपास आता संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने मुंबईकरांना सर्वात जास्त पुढील वर्षी उन्हाळ्यात सर्वात जास्त काय परिस्थिती निर्माण असेल विचारांपेक्षा धडकी भरली होती. मात्र जून महिन्याचे शेवटचे काही दिवस आणि जुलै महिन्यात सर्वात जास्त झालेल्या मुसळधार पावसाने आता हे संपूर्ण विचित्र सर्वात जास्त चित्रच बदलून गेलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेने रविवारी आणि जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये सर्वात जास्त सध्याच्या घडीला 89% पाणीसाठा जमा झालेला आहे. साधारण 1% पाणीसाठा सर्वात जास्त मुंबईकरांना 3 दिवस पुरते, त्यानुसार 89% पाणी हे मुंबईकरांना पुढील 268 दिवस पुरेल. पावसाचा आणखी 1 महिना सर्वात जास्त बाकी असल्याने तलावांमधील पाणीसाठा 100% पातळी गाठेल. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत बघू शकता 100% पाणीसाठा जमा झाल्यास सर्वात जास्त पावसाचा जोर हा आपल्याला दिसणारच आहे. बघू शकता सर्वात जास्त जून महिन्याच्या मुंबईकरांची तहान भागू शकतो. बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी आहे. बघू शकता पुढे महिन्यामध्ये सर्वात जास्त पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. ओढ दिल्याने सर्वात जास्त पावसाने ओढ दिलेली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी सर्वात जास्त तलावांनी अक्षरशः तळ गाठलेला होता. तर 4 जुलै रोजी सर्वात जास्त तलावांमध्ये अवघा 9% पाणीसाठा होता. गेल्या वर्षी याच दिवशी सर्वात जास्त तलावांमध्ये 50% पाणीसाठा होता. मात्र जुलैच्या सर्वात जास्त महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये सर्वात जास्त झालेल्या पावसाने संपूर्ण चित्र हे बदलून टाकलेले आहे. या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारे 4 तलाव काठोकाठ भरलेले आहे. बिहार तलाव सर्वात जास्त बघू शकता 7 जुलै रोजी भरून वाहू लागलेला होता. बघू शकता त्या पाठोपाठ तुळशी तलावासह सर्वात जास्त हा 22 जुलैचा तांसा हा सर्वात जास्त दिसणार आहे. बघू शकता सर्वात जास्त बातमी आपल्या समोर आलेली आहे. तर धरणे हे लवकरच भरण्याची शक्यता आहे. तर सर्वात जास्त मुंबईतील पाणी कपात हे रद्द होणार आणि मुंबईला सर्वात जास्त पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये पाणीसाठा आता 90% सर्वात जास्त टक्क्यांवर पोहोचलेला आहे. समाधानकारक पावसामुळे धरणांतील सर्वात जास्त जलसाठ्यात सातत्याने वाढ होत असली तरी मुंबईकरांवरील सर्वात जास्त 10% पाणी हे कपात सर्वात जास्त झालेले आहे कायम आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून धरणांमधील सर्वात जास्त उपलब्ध पाणीसाठा, पुढील काही दिवसांच्या पावसाचा अंदाज आणि पाण्याचा वापर याचा आढावा घेतलेला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये 10% पाणी कपात हे मार्ग घेण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त धरणातील पाणीसाठा 90% पोहोचल्याने सर्वात जास्त मुंबईकरांना पाणी कपातीचे सर्वात जास्त दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आता प्रशासनाकडून नेमका काय घेतला जातोय निर्णय बघू शकता. आताची ब्रेकिंग बातमी याकडे सर्वात जास्त मुंबईकरांचे लक्ष लागलेले आहे. आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण पाहिलेली आहे. बघू शकता नागरिकांचे सर्वात जास्त हाल हे झालेलेच आहे. बघू शकता राज्यभरातील सर्वात जास्त पावसाची क्षणभर विश्रांती. तर बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी 15 ऑगस्ट पुन्हा जोर वाढणार. एल निनोचा वाढण्याची शक्यता, सर्वात जास्त प्रभाव वाढणार. सर्वात जास्त अभ्यास झालेला आहे.
अंदाज काय आहे बघू शकता. ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये पाऊस ब्रेक घेणार होता तर सर्वात जास्त, परंतु त्यानंतर 15 ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता ही हवामान अभ्यासकांनी वर्तवलेली आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे. जुलैच्या महिन्याच्या शेवटचा सर्वात जास्त मुसळधार पावसाने राज्यभरात एकच कहर केल्याने चित्र बघायला मिळत आहे. सर्वात जास्त बघू शकता अनेक राज्यात सर्वात जास्त भागांमध्ये नदी पात्र तुतडी भरून वाहू लागलेले आहे, तर बहुतांश धरणांमध्ये मर्यादा पातळी ओलांडलेली आहे. असे असतानाही सर्वात जास्त संपूर्ण राज्यात जोरदार हजेरी ही लावल्यानंतर आता पावसासंदर्भात हवामान विभागाने एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला पाऊस काहीसा विश्रांती घेणार आहे. सर्वात जास्त बघू शकता माहिती आहे. ऑगस्टच्या सर्वात जास्त पहिल्या 15 दिवसांमध्ये पाऊस ब्रेक घेणार असून त्यानंतर 15 ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवलेली आहे. तर बघू शकता एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून सर्वात जास्त ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर सर्वात जास्त महत्त्वाचा दिवस या महिन्यांमध्ये देशात सरासरीच्या 94% कमी पावसाचा अंदाज देखील वर्तविण्यात आलेला आहे. त्यामुळे आता प्रशासन त्या सर्वात जास्त अनुषंगाने पावलं उचलणं हे गरजेचं आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे. बघू शकता देशभरात सरासरीच्या 94% कमी पाऊस पडण्याची शक्यता. नैऋत्य मान्सूनच्या सर्वात जास्त दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट, सप्टेंबर सर्वात जास्त देशभरात सरासरीच्या 94% सर्वात जास्त झालेले आहे, भरलेले आहे. तर बघू शकता सर्वात जास्त 94% कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने मतश्रेष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केलेले आहे. तर 15 ऑगस्टपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश व विदर्भात पावसाचा जोर कमी राहील. या भागात बहुतांश ठिकाणी केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. बघू शकता 15 ऑगस्ट नंतर सर्वात जास्त राज्यभरात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता आहे, असे हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितलेले आहे. सध्या विषुवत सर्वात जास्त विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरावरती मध्यम एल निनो परिस्थिती ही असून मान्सूनच्या उर्वरित काळात ती अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसावर प्रतिकूल परिणाम असून सर्वात जास्त असल्याने सर्वात जास्त पाऊस पडणार आहे. बघू शकता तळ कोकणात समाधानकारक पाऊस, भात शेतीचा लागवड अंतिम टप्प्यात. तर कोकणात सर्वात जास्त बघू शकता भात शेतीची लागवड अंतिम टप्प्यात आलेली आहे. तर गेले काही दिवस समाधानकारक पाऊस हा कोसळत असल्याने बळीराजा सुखावला असू सर्वात जास्त शेतीच्या कामांना वेग दिलेला असून अंतिम टप्प्यात आलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 57,000 हेक्टर क्षेत्रात भात शेतीची लागवड ही केली जाते. तर बघू शकता स्थिती ही सर्वात जास्त जिल्हा सर्वात जास्त 48,000 हेक्टर क्षेत्रात भात शेतीची लागवड पूर्ण झालेली आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वात जास्त भात शेतीची सर्वात जास्त लागवड पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरवर्षी तुलनेत सरासरी 74% पाऊस हा झाला असून शेतीसाठी झालेला पाऊस पूरक आहे. आताची जी काय ब्रेकिंग बातमी आपण पाहिलेली आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जास्त मुसळधार पावसाचा आज येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. बघू शकता त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. त्यामुळे भारतामध्ये सर्वात जास्त पावसाचा हा जोर दिसणार आहे. तळ कोकणात तर सर्वात जास्त बघू शकता अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जास्त पावसांना हा वेग भेटणार आहे. मुसळधार पावसाचा आज येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने त्यात बघू शकता धरण 78% भरलेला असून आता धरणातून 73 सर्वात जास्त बघू शकता क्युसेस वेगाने तिलारी नदीत पाण्याचा विसर्ग असून सर्वात जास्त नदीकाठच्या सर्वात जास्त गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तर 14 लहान मोठी धरणं भरून ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये 78 सर्वात जास्त टक्के पाणीसाठा झालेला आहे. तर लातूर जिल्ह्यांना 3 दिवसाच्या पावसाने खरीपाला दिलासा हा मिळालेला आहे. प्रकल्प अद्याप तहानलेलेच हे सर्वात जास्त दिसत आहे. बघू शकता गेल्या 3 दिवसांपासून सर्वात जास्त लातूर जिल्ह्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडत आहे. त्यामुळे सर्वात जास्त पावसाचा जोर हा दिसणारच आहे. तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. सर्वात जास्त जळकोट आणि उदगीर
अहमदपूर, चाकूर, लातूर, ग्रामीण, औसा, निलंगा आदी आणि तालुक्यांमध्ये पावसाचा रखडलेल्या खरीपाच्या सर्वात जास्त पेरण्यांचा वेग आलेला असून पेरणी झालेल्या पिकांची वाढ ही सर्वात जास्त जोमात होत आहे. त्यामुळे मात्र या पाऊस पिकांमध्ये लाभदायक ठरलेला आहे. बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा लाभदायक ठरलेला आहे. सर्वात जास्त अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, ठरलेला नाही. बघू शकता महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिल्ह्यातील 8 मध्यम प्रकल्प आणि 135 लघु प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 13.69% पाणीसाठा असून मागील 2 दिवसाच्या पावसामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडलेला आहे. तर साठ्यात विशेषतः सर्वात जास्त वाढ झालेली नाही. त्यामुळे धरणे आणि प्रकल्प अद्यापही तहानलेलेच असून आगामी काळात सर्वात जास्त दमदार पावसाची गरज कायम आहे. बघू शकता रेड अलर्टमुळे सिंहगड किल्ला आज पर्यटकांसाठी बंद. पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ही मी लास्टच्या टप्प्यामध्ये सांगत आहे. बघू शकता पुणे जिल्ह्यात हवामान विभागाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे. बघू शकता सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटन किल्ल्यावरती येतात. सर्वात जास्त मात्र रेड अलर्ट हा असल्याने आज किल्ल्यावरती बंदी आहे. मुसळधार पावसामुळे घाट रस्त्यावरती दरड व दरड हे कोसळलेला सर्वात जास्त दिसलेला आहे. बघू शकता धोका वाढल्याने पुणे वन विभागाने हा निर्णय घेतलेला आहे. नागरिकांनी सिंहगड परिसरात जाणे टाळून प्रशासनाला सहकार्य करावे अशी सर्वात जास्त आवाहन करण्यात आलेले आहे. आणि मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागात तुमच्या देशात पाऊस पडत आहे की नाही. तर पुणे राहतो ज्या पुणे देशामध्ये सर्वात जास्त माझ्या ज्या भागामध्ये हा पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतच आहे. तर तुमच्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये पाऊस पडत आहे की नाही मला खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल